चेंडू निर्धाव. तिसरा चेंडू रोहन यांचा मिस्ट्री स्पिनर. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 1. 2 चेंडू 1 धाव. रोहन पुन्हा एकदा तयार. गुगली बॉल होता. 1 धाव पूर्ण. एका धाव समाधान मानावं लागेल. न्यू बॅट्समॅन 3 चेंडू 2 धाव. न्यू बॅट्समॅन सनी. नो बॉल. 3 चेंडू 3 धाव. कमबॅक करताना 3 चेंडू 3 धाव. चौथा चेंडू थर्ड अंतर आहे. 3 चेंडू 3 धावा. चौथा चेंडू रोहन यांचा सैनिकसाठी. सैनिक पुन्हा एकदा सज्ज. रनआउटचा चान्स पंचांकडे धाव मागताना पंच सुद्धा साथ देताना गरम गरम कोण आहे त्यांचे फॅन फॉलोविंग खूप आहे. गरमचे फॅन फॉलोविंग खूप आहे. गरम 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 फॅन फॉलोविंग फुल आहे. 2.5 लाख पब्लिक त्याच्यासाठी ओढत आहे. इस्त्रीसाठी खास इंस्टावर खूप ट्विट होत आहे त्यांचे. वायरने सध्या गरम व्हाईट बॉल. निर्धाव चेंडू. धावसंख्या 4. न्यू बॅट्समॅन अनिकेत पवार. काल जो खेळाडू फुल फॉर्म मध्ये होता तोच आज खेळाडू पुन्हा तयार सज्ज. शेवटचा चेंडू अनिकेत. 1 धाव पूर्ण. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या दुसऱ्याची 5. पुढे विकेट पण टाका. 5च्या पुढे विकेट पण टाका. आपल्याला 5 रोहन यांनी पहिल्या षटकामध्ये 5 धावा देऊन 1 गडी बाद केला होता. दुसरा षटक घेऊन येताना योगेश बाबल स्वतः अनुभवी खेळाडू. पहिला चेंडू सैनिक अनिकेत. पंच अनिकेत आउट होऊन तंबूमध्ये पडत. आत्महत्या. दुसरा गडी बाद. आयकॉन प्लेयर स्वतः बालू कृष्णा लांबोर आपल्या संघासाठी. शिवसाईचा स्टार खेळाडू. त्या पहिला चेंडू बालू ब्रँडेड चौकार. आडवा पट्ट्याने मारला होता. चौकार. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या पोहोचली 9. 2 चेंडू 9 धावा. पुन्हा बेट्या 1 धाव पूर्ण. 10 धावा. 3 चेंडू 10 धावा. पुन्हा एकदा कमबॅक करता शिवसेना इंडियन्स. 4 चेंडू 1 धावा. सनी आउट होताना परत डायरेक्ट. दुसरा एक सुसैन शिवसेना इंडियन्स कडून. कामोटेचा स्टार प्लेयर रितेश मोगडे. वाईड बॉल. कामोटेचा स्टार फिल्डर रितेश. ऑन क्रीज. नॉन स्ट्राइक एंडला
योगेश बाबा पुन्हा एकदा सज्ज बाळासाठी काही चेंडू समाधान नाही. योगेश वर्सेस कृष्णा लांबोर दोन्ही अनुभव. शेवटचा चेंडू योगेश बाबा यांचा बालूसाठी. एक धाव पूर्ण. उत्कृष्ट फिल्डिंग म्हणावी लागेल. धाव संख्या पोहोचली ती 11. एक चौकार गेला तर त्यानंतर सुद्धा कमबॅक केलं योगेश बाबा यांनी. 2 षटक 11 धावा 3 गडी बाद. बारा धावा 12 सर 12 चेंडू 12 धावा. तिसरं डिक्लेअर झोन मध्ये जाताना चेंडू. एक धाव पूर्ण. 13 धावा. स्ट्रेट ड्राइव्ह फटका. एक धाव पूर्ण. धाव संख्या 14. निर्धाव चेंडू. काय चेंडू समाधान नाही. मयूर संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिले षटक घेऊन येताना मयूर. वाय पंच डिसिजन लेट पण थेट द्या. तिसरा बॉल का पंच चौकार. धाव संख्येमध्ये वाढ. धाव संख्या पोहोचलेली आहे ती 19 धावा. कृष्णा लांबोर यांच्या बॅटमध्ये निघाला दुसरा चौकार. डिक्लेअर झोन मध्ये जाताना चेंडू. पंच 20 धावा. चौथं षटक घेऊन येताना योगेश. संघासाठी चौथं वैयक्तिक पहिले षटक घेऊन येता योगेश. धाव संख्या 21. टाइमपास नो. 21 धावा योगेश. 22 साठी सज्ज. एक धाव पुन्हा दुसरी धाव घेण्याच्या तयारीत. 22 धावा. 2 चेंडू 22 धावा. पुन्हा एकदा कमबॅक मध्ये गेम मध्ये कमबॅक करताना शिवसाई टायटन्स. ऑग्रह फटका. एक धाव पूर्ण. 23 धावा. 23. शिवसाई सुपर किंग्स वर्सेस शिवसाई रॉयल्स यानंतर होणारा सामना. स्ट्रेट ड्राइव्ह फटका. एक धाव पूर्ण. 23 धावा. 4 चेंडू 23 धावा. किती बोलले? 24 धावा. लास्ट बॉल. 28 धावा. षटक समाप्त.
हे रोहित अजून चान्स आहे इकडे मी हे योग्य नाही 30 ला लीड आहे 24 चेंडू 30 धावा रोहित जिंकले तिकडे रोहित मी काय बोलतो ऐक ना नहीं प्रतीक से बात तुम्ही इज्जत पाने दो पंच सांगा लवकरात लवकर सुरू करा बाबू टीम मीटिंग नंतर घ्या भरपूर टाइम झाला बॅट्समॅन आले जय आगरी ओनर पहिल्यावर भेटणार फिक्स ओनर पहिल्यावर फिक्स बोल देते दो जन बैठे उत्तम दा आशीष म्हात्रे जय आगरी कोहली स्वतः ओनर मालक हो पहिला लालच दिली होती लालच बुरीवाला आई लोक निर्धार पुन्हा लालच एक धाव पूर्ण धावसंख्येमध्ये वाढ संघाची श्री गणेश करताना 2 चेंडू 1 धाव पिंट्या पुन्हा एकदा बॉलिंग वर सज्ज पिंट्याला अजूनपर्यंत एकही विकेट मिळाला नाही पिंट्या एक तरी मासा घालायला लावूनच जातो 3 चेंडू झाले आतापर्यंत पाहूया कितव्या चेंडूमध्ये विकेट घेणार रनआउटचा चान्स पंचांकडे गाठ मारताना पंच सुद्धा साथ देताना आला रनआउटच्या रूपाने ते आला 4 चेंडू 2 धावा मयूर 2 बॅट्समॅन ने मयूर पिंट्या पुन्हा एकदा सज्ज चौकार मयूर याने आलेला आपल्या संघासाठी पहिलं चौकार ठोकलाय धाव संख्या 6 धावा हे बाबू
शेवटचा चेंडू त्या मारलेला चेंडू 1 धाव पूर्ण षटक समाप्त धाव संख्या 7 धावा 1 गडी बाद 7 धावा फायनल पासून कोणती लागली त्याला टॉस बॅटिंग घेतली त्याला टॉस लेना देना नाही मेसेज पण नाही टाकला संघासाठी दुसरा पहिलं षटक घेऊन येताना अनिकेत पवार भेटली घेतलं इथून दुकानामध्ये आता याच्यात लाईन नव्हती फोन लावणं कोणाला जमतच नाही लावायला फोन लावून दिलं फोनचं बटन नको दाबायचं राजाला बोला अनिकेत 1 धाव एक धाव धाव संख्या पुसले ते 8 या आकड्यावर अनिकेत पुन्हा एकदा सज्ज धाव संख्या 9 2 चेंडू 9 धावा तिसरा चेंडू अनिकेत यांचा मयूरसाठी टॅप डिक्लेअर झोन मध्ये जाताना चेंडू धाव संख्या 10 3 चेंडू 10 धावा 3 चेंडू 10 धावा 3 चेंडू 10 धावा पुन्हा एकदा अनिकेत सज्ज मयूरसाठी एक धाव पूर्ण धाव संख्येमध्ये वाढ धाव संख्या पोहोचली ते 11 पहिला झटका यमबाईने घेतलेला आजच्या दिवसामधला त्यांचा 5 चेंडू 11 धाव 5 चेंडू शेवटचा चेंडू या षटकामधला 11 धावा 5 चेंडू 11 धावा 13 चेंडू आणि 20 धावांची गरज 13 चेंडू 20 धावा सामना जिंकायचा असेल तर न्यू बॅट्समन मिथुन दुसरा गडी हॅट्रिकचा चान्स अनिकेत पवार यांना षटक समाप्त धाव संख्या 11 धावा 2 षटक 11 धावा या पुढील मॅचचे परेश कोपटकर सर कोपटकर साहेब वीस पाहिजे 20 12 चेंडूने 20 धावा कोपटकर सर परेश कोपटकर कुठे असतील रंगमंचावर येण्याची कृपा करावी परेश कोपटकर सर दिघी गावचा सुमधुर आवाज परेश कोपटकर सर परेश कोपटकर सर यापूर्वी मॅचचे समालोचन करतील परेश कोपटकर सर दिघीचा एक सुमधुर आवाज परेश कोपटकर मॅन फ्रॉम दिघी या मॅचचे समालोचन करतील परेश कोपटकर सर मॅन फ्रॉम दिघी
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्वते वस्तुकार्येषु सर्वदा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा आणि दरीत नाद गुंजला तेव्हा महाराष्ट्र माझा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला त्रिवार अभिवादन करून शिवशाही गोविंदा प्रीमियर लीग एक दर्जेदार परवानी सर्वांना प्रेमात पाडणारी आणि सर्वांना हवेविष वाटणारी दर्जेदार प्रीमियर लीग वाटचाल परंपरेची वाटचाल विश्वासाची वाटचाल या क्रिकेट सोबत जोडलेल्या एक अतूट नात्याची ना स्वार्थासाठी ना राजकारणासाठी एक स्पर्धा केली आपण या शिवशाही गोविंदा पथकासाठी एक पाऊल शिवशाही या गोविंदा मंडळासाठी युवा खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी गत वर्षानं प्राप्त झालेल्या एका अभूतपूर्व यशानंतर एक भव्यता आणि दिव्यता ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दर्जेदार 3 दिवसाची ही क्रिकेटची मेजवानी क्रिकेटचा थरार क्रिकेटचा कुंभमेळा क्रिकेटचा रणसंग्राम आणि आजच्या दिवसाचा हा क्रिकेटचा थरार पाहायला मिळतो. निश्चितच 3 दिवसाची क्रिकेटचा थरार या स्पर्धेचा आजचा 3रा दिवस अर्थात या रविवारच्या दिवसाची मेजवानी अजून 3 बाकी बॉल आहेत येणे बाकी षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर बॉलिंग ट्रॅकवरती राईट ओव्हर विकेट गोविंदाजी योग्य जागा रनआउटच्या स्वरूपामध्ये दाखवतो बघाव परतीचा इशारा दिला याच विकेटचे पतन मात्र क्रमांक शिवशाही गोविंदा पथक आयोजित शिवशाही गोविंदा पथक प्रीमियर लीग सन 2025 चा अभूतपूर्व सोहळा याच GPL हा 2K25 चा एक धमाका या स्पर्धेचे एन्जॉय करताय लाईव्ह प्रेक्षेपण केले जाते अर्थात या एक कॅमेऱ्याच्या समवेनं ही स्पर्धा देखील कव्हर केली जाते. संपूर्ण ही स्पर्धा घर बसल्या या स्पर्धेचा देखील आनंद घेऊ शकतो या वाहिनीवरती. शेवटचा बॉल राईट ग्राउंड विकेट स्ट्रायकिंगला फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय. बॅकफुटला हॉरिझॉन्टल बॅकस्टेप जिथे आपण फील करायचं होतं जिथे आपण जॅक करताना पाहायला मिळतोय. अजिंक्य दाडवे याला खुश का बघा कुशल अजिंक्य दादा खुशखबर 3 चेंडूवरती 3 लगातार चौका ठोकला कुशल या गटांकडे 5 रुपयाची कॅश प्राइज एक चांगली देणगी या चौकाच्या साहाय्याने पाहायला मिळते. चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक क्रिकेटचा थरार षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर जाऊन ट्रॅकवरती आला आहे. 4 एक मॅन्डेटरी पॉईंटमध्ये पहिले षटक पाहायला मिळाले त्यानंतर एक विकेट मिळवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. एक बॅकफुटला येऊन एक सेन्सिबल क्रिकेट एक सिंगलने आपलं गुण तालिकेवरती गुण संख्या पाहायला मिळाला. त्या 21 धावच्या संघटनेनं संघाची धावसंख्या पाहता 18 धावा गुण तालिकेवरती पहिलाच बॉल चांगला दर्जेदार पाहायला मिळाला. बॅकफुटला हॉरिझॉन्टल बॅकस्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता हा फलंदाज पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती अगदी डिजिटल डावाला सुरुवात केली होती. या फलंदाजांनी चौकात ठोकून आपला श्रीगणेश केला होता काउंट देखील ऑन केला होता. तो पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. पुन्हा बॅकफुटला येऊन आडवी बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. पुन्हा बॅकफुटला येऊन एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. पंचांचा निर्णय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पेंडिंग असेल डिसिजन पेंडिंग. पंचांचा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या फटकासाठी काय मेल असेल मला वाटते फलंदाज बाद परफेक्टला इशारा दिला या स्ट्रोक साठी. फलंदाज मैदान सोडावं लागेल. निबाटर येईल मैदानाच्या आतमध्ये. अजून 3 चेंडू बाकी उर्वरित 3.3चा खेळ संपुष्टात आला. याही फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. त्रिफला उद्ध्वस्त होताना पाहायला मिळाला. फलंदाज डिस्ट्रॉइड अर्थात यू मिस आय डेफिनेटली. या षटकातील शेवटचा बॉल कशा घटनेचा पाहायला मिळेल
आणि कशी बातम्याची फटकेबाजी शेवटच्या बॉल करते लोक फुंकावरती बॅकफूट लावून हॉरिझॉन्टल बॅकस्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. एकही धाव या बॉल वरती पाहायला मिळाला. षटक क्रमांक 14 देखील संपुष्टात आले. चार षटकारांचा खेळ संपुष्टात आला. अगदी 4 षटकारांची लढत. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं फलंदाजासाठी इन्व्हाइट केलं होते टीमला. 4 षटकांमध्ये अर्थात 24 चेंडूमध्ये किती धावा कन्वर्ट केल्या 2 तालिकेवरती 19 धावा. तर या समीकरण 24 चेंडू जिंकण्यासाठी